नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमच्या विरुद्ध म्हणजे सरपंच यांच्या विरुद्ध जर अविश्वास ठराव दाखल केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये अविश्वास ठरावामध्ये मतदान करण्याचा किंवा अविश्वास ठरावाचा जो अर्ज असतो तो त्याच्यावर सही करण्याचा किंवा विशेष सभेमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार हा कधी प्राप्त असतो या संदर्भातला माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एक दिलेला महत्वपूर्ण निर्णय या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतेही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 35 मध्ये सरपंच उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासंदर्भातली कायदेशीर तरतूद करण्यात आली. या तरतुदीमध्ये 2022 मध्ये देखील फार मोठ्या स्वरूपात बदल करण्यात आला. यामध्ये पहिला बदल असा करण्यात आला की जर तुम्हाला अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दाखल करण्यासाठी किमान 2/3पेक्षा कमी नाही एवढी सदस्य संख्या तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे ज्या अर्जावर अविश्वास ठरावाच्या अर्जावर कमीत कमी 2/3 सदस्य संख्येची सह्या असणं बंधनकारक आहे. परंतु त्यामध्ये अजून एक सुधारणा अशी करण्यात आली की जर तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव जर मंजूर करावायचा असेल त्यामध्ये 2 पार्ट करण्यात आले. एक म्हणजे जनतेतून निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यातून निवडून आलेले सरपंच उपसरपंच. तर यामध्ये जर सदस्यांमधून निवडून आलेले सरपंच आणि उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो मंजूर होण्यासाठी तुमच्या सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या 3/4 एवढी संख्या तुमच्या विरुद्ध असायला हवी. म्हणजे अविश्वास ठराव हा त्यावेळेसच मंजूर होऊ शकतो. परंतु एका प्रकरणामध्ये असं झालं की ज्यावेळेस तो अविश्वास ठराव दाखल केला त्यावेळेस मात्र एका सदस्याच्या विरुद्ध गावातील एका नागरिकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांना अपात्र करण्यासंदर्भातली एक याचिका दाखल केली होती आणि ती याचिका प्रलंबित असतानाच त्यांच्या विरुद्ध त्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आणि त्या अविश्वास ठरावावर त्या व्यक्तीने देखील मतदान केलं. तर अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर उपस्थित राहिला आणि यामध्ये असं म्हटलं गेलं की खरोखर ज्या व्यक्तीविरुद्ध ते प्रकरण हे प्रलंबित असेल, पेंडिंग असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदानाचा अधिकार आहे का. तर यामध्ये सगळ्या कायदेशीर तरतुदी या तपासल्या गेल्या आणि त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की ज्यावेळेस एखाद्या सदस्यावर कुठल्याही स्वरूपाचा अपात्र करण्यासंदर्भातला अर्ज हा जर प्रलंबित असेल तर जोपर्यंत तो अर्ज हा निकाली होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदानाचा अधिकार हा राहत नाही. त्याचबरोबर दुसरा एक सदस्य असा होता त्या प्रकरणात की त्यांनी मुदतीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर केलं नाही. म्हणजे एखाद्या उमेदवार जर का तो एखाद्या राखीव जागेसाठी म्हणजे उभा राहिला असेल आणि त्याने जर तिथून निवडणूक लढवून जर निवडून आला असेल तर त्या व्यक्तीला किमान 6 महिन्याच्या आत त्याचं जातीचं प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(1) मध्ये करण्यात आली. आणि यामध्ये मात्र कोरोनाचा जो पिरियड होता, सध्या स्थितीत कोरोनाचा पिरियड जो होता तर त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने त्यांना मुभा दिली. ती मुभा आता मागच्या वर्षी देखील वाढवण्यात आली होती. परंतु तरी देखील त्या व्यक्तीने जर ते सबमिट केलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला देखील अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदानाचा अधिकार राहत नाही. बऱ्याचशा प्रकरणांमध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते आणि या स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्या एका सबस्क्रायबर मित्रांनी आपल्या एक व्हिडिओ बघून त्या कमेंटच्या स्वरूपात विचारलेला होता आणि हा प्रश्न मला महत्वपूर्ण वाटला कारण की हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या तोंडून आलेला होता आणि बऱ्याच लोकांनी या स्वरूपातल्या कमेंट्स देखील केल्या होत्या. म्हणून आजचा हा प्रश्न आपण आवर्जून त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस अविश्वास ठराव दाखल होतो तो त्यावेळेस जो व्यक्ती त्या अविश्वास ठरावाच्या विरुद्ध किंवा अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करीत असेल तर तो कुठल्याही ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र होणार नाही भविष्यात. अशा स्वरूपात जर तो व्यक्ती असेल किंवा अशा स्वरूपात जर त्याची परिस्थिती असेल तरच अशा परिस्थितीमध्ये
त्या व्यक्तीला अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदानाचा अधिकार प्राप्त होत असतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ ज्या सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला असेल त्यांच्यासाठी फार उपयुक्त असा ठरेल अशी आशा बाळगतो. आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहज सल्ला देखील घेऊ शकता. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.